दिल्लीमध्ये सध्या कार्यक्रम सोहळा सुरू आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्काराने गौरवण्यात येत आहे। शरद पवारांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे। या सोहळ्याला सध्या दिल्लीमध्ये सुरुवात झालेली आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर हा कार्यक्रम होतो आहे। आनंद पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठाकडे यावं। सुनील चावके सर, यानंतर अनिल सुतार यांचा सन्मान आहे। अनिल सुतार यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठाचे ठेवून थांबावं। ब्युरो चीफ, वरिष्ठ पत्रकार, यापूर्वी लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स त्यांनी आपलं लेखन गाजवलंच आहे। अर्चनाताई मिरजकर, कॅनडा दूतावासात त्या अधिकारी आहे। मराठीसाठी त्या बरंच लेखन करतात, विपुल लेखनाने त्या प्रसिद्ध आहेत। त्यांचा ब्लॉग आहे। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केलेल्या मराठी माणसांचा गौरव या व्यासपीठावर केला जातो आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्वांना सध्या गौरवलं जात आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, दिल्लीमध्ये आता या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, कसं स्वरूप असणार आहे या कार्यक्रमाचं? आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार महादजी शिंदे यांच्या नावाने शरद पवार यांच्या हस्ते दिला जाणार। त्यांच्या सोबतच दिल्लीतील काही मराठी नावांचाही पुरस्कारासाठी विचार केला गेला आहे। पहिल्यांदाच हा पुरस्कार दिल्ली शिंदे यांच्या नावाने आणि तो पहिला पुरस्कार एकनाथ शिंदे यांना दिला जातोय। संमेलन यंदाचं दिल्लीमध्ये होतंय आणि त्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये असलेल्या संस्था, संघटना यांच्या वतीने या पुरस्काराचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि त्यासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव निश्चित करण्यात आलंय आणि त्या नाव एकनाथ शिंदेंना आता पुरस्कार दिला जातोय। विशेष म्हणजे शरद पवार हे या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत आणि शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सन्मान केला जाणार आहे। तसं साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असल्यामुळे शरद पवारांच्या हस्ते सन्मान केला जात असला तरी सुद्धा सध्याच्या राजकीय घडामोडी आणि देशभरातील राजकीय वर्तुळात होत असलेल्या चर्चा पाहता एकनाथ शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार करण्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय आणि त्यामुळे सगळीकडेच या पुरस्कार समारंभाची दखल घेतली गेलेली आहे। आता या पुरस्कार समारंभातून एक प्रकारचं मेसेजिंग आहे का, काही विशेष मेसेजिंग किंवा पॉलिटिकल मेसेजिंग या संपूर्ण कार्यक्रमातून आहे का, हा देखील एक प्रश्न आहे। आता एकनाथ शिंदेंना शरद पवार थोड्याच वेळात पुरस्कार देऊन सन्मानित करत आहेत आणि त्यासोबत इतर दिल्लीतील सर्व मंडळींना काही मराठी नावांना पुरस्कार दिला जातोय। विशेष म्हणजे संपूर्ण साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच हा पुरस्कार दिला जातोय। महादजी शिंदे यांनी स्वतः अभंग लिहिले होते, ते स्वतः कवी होते, त्यांचीही स्वतःची साहित्य निर्मिती होती आणि महादजी शिंदेची साहित्य निर्मिती शोधून त्याविषयीचं संकलन केलेलं पुस्तकही आज प्रकाशित केलं जाणार आहे। त्यामुळे निश्चितपणे खूप महत्त्वाचा हा कार्यक्रम असणार आहे। सांस्कृतिक दृष्ट्या या कार्यक्रमाला महत्त्व आहेच, मात्र एक राजकीय अँगल सुद्धा याच्यामधून लपून राहत नाहीये, ज्याची चर्चा होणार आहे साहजिकपणे। या कार्यक्रमावर आपलं लक्ष असेल, वेळोवेळी अपडेट घेत राहू। सोमेश, तूर्त धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।